अल्गोरिदम म्हणजे नवीन काहीतरी असं आपल्याला वाटतं ना, परंतु ही संज्ञा 900 वर्षांपूर्वी अस्तित्वात आली आहे. अल्गोरिदम हा शब्द पर्शियन गणितीतज्ञ मोहम्मद इब्न मुसा अल ख्वारिझमी यांच्या नावावरून आलाय. सध्याच्या उझबेकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशात त्यांचा जन्म इसवी सन 780च्या आसपास झाला. अल ख्वारिझमी या त्यांच्या नावावरून ते ख्वारिझम मधून आले होते हे कळतं. ते हाऊस ऑफ विजडम या गुणवंतांच्या आणि प्रज्ञावंतांच्या इंटेलेक्च्युअल सेंटरचे संचालक होते. 9व्या शतकात बगदादमध्ये आपलं जीवन व्यतीत करत असताना त्यांनी गणित, खगोलशास्त्र, भूगोल आणि कार्टोग्राफी या विषयात योगदान दिलं आणि हिंदू गणनशास्त्राशी संबंधित प्रभावशाली पुस्तक लिहिलं. सुमारे 300 वर्षांनंतर त्यांचं हे पुस्तक शोधून त्याचा लॅटिनमध्ये अनुवाद करण्यात आला. या पुस्तकाच्या माध्यमातून हिंदू अरबी अंकांची पाश्चिमात्यांना ओळख झाली आणि या अल्प अवधीत त्यांनी रोमन अंकांची जागा घेतली. अल ख्वारिझमीने त्याच्या पुस्तकात वर्णन केलेली हिंदू अरबी संख्या प्रणालीमधील दशांश बिंदू पद्धत आता संपूर्ण जगाने स्वीकारली आहे. पुढे या पुस्तकाच्या शीर्षकाचं लॅटिनीकरण केलं गेलं. अल ख्वारिझमी या नावाचं लॅटिन रूपांतरण म्हणजे अल्गोरिदमी असं होतं. पुढे हाच अल्गोरिदम शब्द प्रचलित झाला. त्यांच्या दुसऱ्या एका पुस्तकावरून घेण्यात आलेल्या बीजगणित अल्जेब्रा या शब्दासाठी सुद्धा अल ख्वारिझमी यांचे आभार मानले पाहिजे. त्यांच्या पुस्तकांनी गणित विषयात पाश्चिमात्य देशात क्रांती घडवून आणली. अत्यंत अवघड प्रश्न सोप्या भागांमध्ये विभागून सोडवले जाऊ शकतात हे दाखवून सिद्ध झालं. मध्ययुगीन लॅटिनमध्ये अल्गोरिदमचा अर्थ केवळ दशांश संख्या प्रणाली एवढाच होता. 13व्या शतकात इंग्लिश भाषातज्ञ चौसरद्वारे उदाहरण देण्यासाठी तो शब्द वापरला जाऊ लागला आणि प्रचलित इंग्लिश शब्द बनला. पण 19व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत अल्गोरिदम म्हणजे समस्या सोडवून उत्तरापर्यंत पोहोचण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत आहे हे स्वीकारलेलं नव्हतं. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात ब्रिटिश गणितज्ञ आणि संगणक शास्त्रज्ञ ॲलन ट्युरिंग यानं अल्गोरिदमिक सूचनांचं पालन करून उत्तर कसं शोधायचं याची थेअरी विकसित केली आणि खऱ्या अर्थाने संगणक युगाचा जन्म झाला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान त्यांनी बॉम्बे नावाचं मशीन विकसित केलं, ज्यामध्ये अल्गोरिदमचा वापर करून एनिग्मा कोड क्रॅक केला जात होता. जरी अल्गोरिदम नेमका कसा काम करतो हे माहीत नसलं तरी आज तो बऱ्यापैकी सर्वमान्य शब्द आहे आणि आता अल्गोरिदमचा वापर तर सर्वत्रच होतो. आपल्याला ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी, इंटरनेटवरील शोध कार्यात मदत म्हणून, खरेदी करताना प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी, पाहण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी, गोष्टींच्या शिफारसी करण्यासाठी, मतदानाचे अंदाज वर्तवण्यासाठी किंवा आपण कोणाच्या प्रेमात पडू हे ठरवण्यासाठी सुद्धा अल्गोरिदमचा वापर होतो. अल्गोरिदम या मध्ययुगीन पर्शियामध्ये उगम पावलेल्या छोट्या शब्दाने हळूहळू आपलं जीवन बदललंय.